नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीच्या इतिहास विषयाच्या पुढच्या सत्रामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। मी डॉक्टर शिवानी लिमये, फर्ग्युसन महाविद्यालय येथे इतिहास या विषयाच्या अध्यापनाचे कार्य करते। विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये आपण युरोपीय इतर खंडातला वसाहतवादी प्रवास कसा झाला हे अभ्यासले। आजच्या सत्रामध्ये आपण युरोपीय देशातील व्यापाराच्या निमित्ताने आलेले लोक हे हळूहळू भारतामध्ये कसे स्थिरावत गेले, भारत ही त्यांच्या दृष्टीने एक महत्त्वाची वसाहत कशी बनली हे अभ्यासणार आहोत। भारतात असलेली विपुल साधन संपत्ती, उपलब्ध असलेलं ह्यूमन रिसोर्स म्हणजे मनुष्यबळ आणि भारत ही बनणारी एक मोठी बाजारपेठ, यामुळे त्यांच्या यंत्रांना आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी मिळत होत्या। कच्चा मालाचा पुरवठा होत होता आणि त्याचप्रमाणे भारत ही त्यांच्या तयार पक्क्या मालाची बाजारपेठ बनलेला होता। युरोपातली पोर्तुगाल, फ्रान्स, इंग्लंड अशी महत्त्वाची राष्ट्र भारतामध्ये भारत आपली वसाहत कशी बनेल हा प्रयत्न करत होते। अर्थातच याला भारतातल्या सत्ताधीशांनी कसा प्रतिकार केला किंवा त्याला कसे तोंड दिले हे आपण पाठ 3 मधून अभ्यासणार आहोत। प्रेझेंटेशनच्या मदतीने आता आपण माहिती समजावून घेऊ। या आधीच्या पाठामध्ये युरोपीय वसाहतवाद आणि त्याचा जगाच्या इतिहासावर झालेला परिणाम याचा आपण अभ्यास केला। आता भारतामध्ये या वसाहतवादी सत्ता कशा आल्या, त्यांचा विस्तार कसा झाला हे पाहू। सर्वप्रथम माहिती घेऊया पोर्तुगीज या सत्तेची। पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को द गामा 1498 मध्ये कालिकत येथे पोचला। पोर्तुगीजांनी अरब आरमाराचा पराभव करून भारताच्या समुद्र किनाऱ्यावर आपले वर्चस्व निर्माण करण्यास सुरुवात केली। दक्षिण हिंदुस्थानातील राज्यात आपापसातील भांडणं होती आणि नेमका या गोष्टीचा फायदा पोर्तुगीजांनी घेतला। पश्चिम किनाऱ्यावर त्यांनी आपल्या वसाहती उभारल्या। पोर्तुगीजांनी वसाहतींच्या रक्षणासाठी किल्ले उभारले। किल्ल्यांच्या आधारे बाह्य हल्ल्यांपासून आपल्या वसाहतींचे रक्षण करायचे आणि समुद्रमार्गे किल्ल्यांना रसद पुरवायची ही पोर्तुगीजांची युद्धनीती होती। त्यांचे आरमार अतिशय प्रबळ होते। किनाऱ्यावर आरमारी छापा घालायचा, शत्रूचा मुलूख उद्ध्वस्त करायचा ही त्यांची युद्धनीती होती। या प्रबळ आरमाराचा सामना करणे स्थानिक भारतीय सत्तांना शक्य झाले नाही। पुढे हिंदी महासागरावर पोर्तुगीजांनी वर्चस्व स्थापल्यावर भारतीय राजांना हिंदी महासागरात जहाज पाठवायची असतील तर पोर्तुगीजांकडून परवाने किंवा कारताज घेणे आवश्यक झाले। बघा, भूमी भारताची, पण आपल्याच भूमीवर सागरी मार्गाने व्यापार करायचा असेल परवानगी मात्र पोर्तुगीजांची घ्यायची अशी परिस्थिती निर्माण झाली। परवान्याशिवाय प्रवास केल्यास पोर्तुगीज जहाज जप्त करत किंवा बुडवत। पोर्तुगीजांचे आरमारी सामर्थ्य एवढे होते की मुघल, आदिलशाही, कुतुबशाही या सत्तांना सुद्धा कारताज घेणे हे गरजेचे झाले। इसवी सन 1608 पर्यंत भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर दीव, दमण, चौल, गोवा, होनावर, गंगोळी, बसरूर, मंगलोर, कन्नूर, कोडंगल्लूर, कोची आणि कोल्लम येथे पोर्तुगीजांनी आपल्या वसाहती उभारल्या। त्याचप्रमाणे पूर्व किनाऱ्यावर नागापट्टणम, मयिलापूर म्हणजे साउथोम आणि बंगालमध्ये हुगळी येथे पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी आपल्या वसाहती उभारल्या। पोर्तुगीजांच्या या साम्राज्याची राजधानी गोवा येथे होती। केप ऑफ गुड होप पासून पूर्वेकडे चीनमधील मकावपर्यंत पोर्तुगीजांच्या ज्या वसाहती होत्या त्या सर्वांचा समावेश एकत्रितपणे त्यांच्या भारतीय साम्राज्यात म्हणजे एस्तोदा द इंडिया यामध्ये होत असे। त्यावर पोर्तुगालच्या राजाने नेमलेल्या
मुख्य अधिकाऱ्यांमध्ये विजरई कपिताव जराल म्हणजे राजप्रतिनिधी आणि सेनापती ही पदे होती. ही नेमणूक 3 वर्षांसाठी असायची. मुख्य अधिकाऱ्याला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ असे. या मंडळात गोव्यात नेमलेला अर्सबिशपू म्हणजे मुख्य धर्मगुरू, शान्सलर म्हणजे न्यायाधीश, वेदोर द फजेंद म्हणजे मालमत्तेवरील अधिकारी आणि गोव्याचा कपिताव म्हणजे कॅप्टन यांच्या बरोबरीने काही वंशपरंपरागत उमराव या मंडळामध्ये असत. विजरई हा या मंडळाच्या अध्यक्षस्थानी असे. 17व्या शतकाच्या पूर्वार्धात दरवर्षी पोर्तुगालमधून सरासरी 5 जहाजं भारतात येत होती. या जहाजांवर तोफा असत. पोर्तुगीज दमण, वसई आणि गोवा येथे जहाजे बांधत. त्यासाठी लागणारे उत्तम असे सागाचे टिकाऊ लाकूड हे भारतात उपलब्ध होते. पोर्तुगीज आरमारातील सैनिक पोर्तुगालहून भारतात पाठवले जात. 17व्या शतकात हिंदी महासागरात झालेल्या नाविक लढायांमध्ये डच आणि इंग्रज यांनी पोर्तुगीजांचा पराभव केला. या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपवाद वगळता इतर भारतीय सत्तांकडे स्वतःचे आरमार नव्हते. विद्यार्थी मित्रांनो, ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. माइटी मुघल्स म्हणजे अतिशय प्रबळ अशी सत्ता असलेल्या मुघलांकडेही दूरदृष्टीचा अभाव दिसून येतो. त्यांनी स्वतःचा आरमार उभारण्याचा प्रयत्न केला नाही. पण मध्ययुगामध्ये पश्चिम किनारपट्टीवर स्वराज्य उभारणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे दूरदृष्टी आणि आपल्या भूमीवरती परकीयांना शिरकाव न करू देणे या 2 धोरणांमुळे त्यांनी स्वतःचं आरमार उभारलं. शिवाजी महाराज वगळता इतर सत्तांना पोर्तुगीजांशी सामना करणे हे अतिशय अवघड जात असे. विद्यार्थी मित्रांनो, मगाशी आपण कार्ताज हा शब्द ऐकला. त्याला परवाना म्हणतात असंही समजून घेतलं. आज असे कार्ताज जे उपलब्ध आहेत ते इतिहासाचं, त्या वेळेच्या परिस्थितीचं आपल्याला दर्शन घडवतात. कार्ताजच्या दस्तऐवजांमध्ये सामान्यतः जहाजाचे नाव, तांडेलाचे नाव म्हणजे त्या जहाजाच्या कॅप्टनचे नाव, ते जहाज कुठून कुठे जाणार, त्या जहाजात स्वसंरक्षणार्थ किती शस्त्रास्त्र आहेत, त्या जहाजात कोणत्या प्रकारचा माल भरलेला आहे असा तपशील हा लिहिलेला असे. अशा पद्धतीच्या साधनांवरून आपल्याला तत्कालीन परिस्थितीची माहिती मिळते. पोर्तुगीजांनी कालिकतचा राजा झामोरिन याच्याकडून व्यापारी सवलती मिळवल्या आणि त्या बदल्यात झामोरिन हाही आपल्या पदरात काही गोष्टी पाडून घेत असे. कालिकतचा राजा झामोरिन याने वास्को द गामा या पहिल्या पोर्तुगीज खलाशाबरोबर पोर्तुगालच्या राजाला जे पत्र पाठवले त्यात लिहिले, आमच्या राज्यात दालचिनी, लवंग, सुंठ, मिरी आणि जवाहीर यांची समृद्धी असून त्या बदल्यात आपल्याकडून आम्हाला सोने, चांदी, पोवळी असे जिन्नस मिळावे. कालिकत आणि कन्नूर येथून गेलेला माल वास्को द गामाने पोर्तुगालमध्ये विकला आणि त्या मालातून त्याने पोर्तुगाल ते भारत आणि परतीच्या प्रवासाच्या खर्चाच्या 60 पट किंमत ही वसूल केली. म्हणजेच पोर्तुगीजांना हा व्यापार किती फायदेशीर होता हे तुमच्या लक्षात येईल. पोर्तुगीजांनी त्यांच्या सत्तेखालील प्रदेशात ख्रिस्ती धर्माखेरीज इतर धर्मांची प्रार्थनास्थळे बांधण्यास वा दुरुस्त करण्यास बंदी केली. त्यांनी अन्य धर्मीयांना त्यांच्या धार्मिक पद्धतीने उत्सव साजरे करायला वा लग्न समारंभ साजरे करायला बंदी घातली. स्थानिक भारतीय भाषांचीही पोर्तुगीजांनी गळचेपी केली. धर्मांतर करणाऱ्यांना पोर्तुगीजांनी नोकऱ्या द्यायला सुरुवात केली. त्यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला गोव्याला मुक्त बंदराचे स्वरूप दिले. यामुळे आशिया खंडातील देशोदेशीचे व्यापारी गोव्यात येत असत. यानंतरची युरोपीय सत्ता
जिचा भारतावरती दूरगामी परिणाम घडला ती म्हणजे ब्रिटिश. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 31 डिसेंबर 1600 रोजी झाली. इंग्लंडच्या एलिझाबेथ राणीने कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करायचा परवाना दिला. जहाजं पूर्वेकडील देशात पाठवायची, तिथे माल विकायचा, जो पैसा मिळेल त्यातून आणि पाठवलेल्या रोख रकमेमधून मुख्यत्वे मसाल्याचे पदार्थ खरेदी करायचे, ते इंग्लंडमध्ये विकायचे, नफा मिळवायचा, असं सुरुवातीचं कंपनीचं काम चालू होतं. या काळातली जहाजे ही शिडांवर चाललेली असण्यामुळे त्यांना वर्षाच्या ठराविक काळात निघणे आणि ठराविक वेळे परत येणे हे अपरिहार्य होते. यामुळेच माल खरेदी करणे आणि विकणे हे जिकिरीचे होऊ लागले. भाव कमी असताना खरेदी केलेला माल ठेवण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीला कायमस्वरूपी जागा मिळवणे आवश्यक झाले. उदाहरणार्थ, कापूस हा जर का भारतातून खरेदी करायचा असेल तर त्या खरेदीची त्यांची ठराविक एक विशिष्ट अशी वेळ असे. मग हा कापूस ताबडतोब इंग्लंडमध्ये नेणे हे शक्य नसे. मग तो पावसात भिजू नये, खराब होऊ नये यासाठी त्यांना इथे कायमस्वरूपी जागा उभारणे हे गरजेचे ठरले. इंग्लंडहून डिसेंबर ते एप्रिल या दरम्यान निघायचे, भारतात व्यापार करायचा आणि तो व्यापार आटोपून पुढच्या वर्षी जानेवारीत परत जायचे, असा 9 ते 13 महिन्यांचा क्रम हा या व्यापाऱ्यांचा ठरलेला होता. आणि याचसाठी कंपनीने भारतात वखारी म्हणजे मालाची खरेदी विक्री करण्याचे आणि साठवणुकीचे केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला. अशा वखारीला फॅक्टरी आणि या वखारीच्या ठिकाणी नोकरी करणाऱ्यांना फॅक्टर्स असे म्हणत असत. 1623 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांना नागरी व लष्करी कायद्यानुसार कंपनीतील नोकर वर्गाला शिक्षा करण्याचा अधिकार दिला गेला. कंपनीला पूर्वेकडील देशांमध्ये व्यापार करण्याचा एकाधिकार मिळाला. इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याने कंपनीला एकाधिकाराची नवी सनद देऊन पूर्वेकडच्या देशात किल्ले बांधायचे, पदरी सैन्य बाळगायचे, इतर धर्मीयांशी युद्ध करायचं म्हणजे राजाच्या वतीनं युद्ध करायचं किंवा तह करायचे असे अधिकार दिले. बघा, त्यामुळेच भारतातही ज्या वेळेला ब्रिटिशांनी वसाहत उभारली त्यावेळेला 1858 मध्ये राणीच्या जाहीरनाम्यानुसार ब्रिटिश संसदेच्या हाती सगळे अधिकार जाण्याच्या आधी असे सगळे अधिकार, राजकीय, सामाजिक, धार्मिक असे सगळे अधिकार हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे होते. 17व्या शतकाच्या उत्तरार्धात कंपनीचा कारभार प्रामुख्याने सुरत आणि मद्रास येथून चालत असे. मद्रास हे सध्या चेन्नई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणाचं तत्कालीन नाव आहे. मद्रासच्या कार्यक्षेत्रात भारताचा पूर्व किनारा, ओडिशा, बंगाल आणि पूर्वेकडील इतर देश होते. तर सुरतेच्या कार्यकक्षेत महाराष्ट्रातील राजापूर, तांबड्या समुद्रातील मोखा, पर्शियन आखातातील बसरा अशा या इतर ब्रिटिश वखारी होत्या. वखार ही कशी असे, तिची रचना कशी असे हे आता आपण जाणून घेऊ. सुरतेच्या वखारीमध्ये एक हिशेबनीस, एक कोठार प्रमुख, एक खजिनदार, काही वखारदार म्हणजे फॅक्टर्स आणि काही कारकून असत. त्यांच्या जोडीला धर्मगुरू, सर्जन, मदतनीस, स्वयंपाकी, वखारीचा प्रमुख म्हणजे प्रेसिडेंट, त्याचा एक नोकर आणि तुतारीवाला असे लोक असत. इंग्रज वखारीसाठी मोठ्या जागा निवडत असत. मालाचे कोठार, निवासस्थाने, कार्यालय अशा बांधून काढलेल्या गोष्टींसाठी ही जागा होती. वखारीवर ब्रिटिशांचा झेंडा, ज्याला युनियन जॅक म्हणतात, पांढऱ्या पार्श्वभूमीवर तांबडा क्रॉस हा झळकत असे. वखारीतील जेवणात पाव, मांस, भात, डाळ तांदूळाची खिचडी, लोणचे यांचा समावेश असे.
जे फॅक्टर्स तिथे राहून काम करतील त्यांच्या मनोरंजनासाठी किंवा नोकरांच्या श्रमपरिहारासाठी कंपनीने सुरत, कारवार, मच्छलीपट्टणम, पेतापोली, चेन्नई आणि मुंबई येथे बागा उभारल्या होत्या. प्रत्यक्ष वखारीमध्ये काम करणाऱ्या इंग्रजांमध्ये शिकाऊ उमेदवार म्हणजे अप्रेंटिस, कारकून आणि फॅक्टर असे हुद्दे होते. शिकाऊ उमेदवारापासून प्रेसिडेंट पर्यंत सगळेजण वखारीच्या आवारात राहत असत. तेथे भोजनाची सोय होती. कंपनीने मनाई केलेल्या वस्तू वगळून म्हणजेच कापड, नीळ, मसाल्याचे पदार्थ, लोकर, शिसे, प्रवाळ, हस्तिदंत या वस्तू वगळून इतर वस्तूंचा खाजगी व्यापार करायला फॅक्टर्सना म्हणजे वखारवाल्यांना परवानगी होती. याच काळात कंपनीने आपल्या वखारीच्या संरक्षणासाठी किल्ले बांधण्याचे धोरण सुरू केले. त्यांनी अर्मगाव, मद्रासच्या उत्तरेस सुमारे 90 किलोमीटर अंतरावर अर्मगाव हे ठिकाण आहे. येथे एक किल्ला तर मद्रास येथे वखार आणि किल्ला दोन्ही बांधले. या किल्ल्याला फोर्ट सेंट जॉर्ज हे नाव देण्यात आले. येथेच टाकसाळ सुरू करून त्यात सोने, चांदी, मिश्रधातू आणि तांब्याची नाणी पाडायला ब्रिटिशांनी सुरुवात केली. 1661 मध्ये इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याचे पोर्तुगीज राजकन्या ब्रिगांझा हिच्याशी लग्न ठरले. पोर्तुगालच्या राजाने त्यांना मुंबई बेट आंदण म्हणून देऊन टाकले. चार्ल्सने अब्राहम शिपमन याला 500 सैनिक देऊन मुंबई बेटाचा गव्हर्नर म्हणून नेमले. 1665 मध्ये मुंबई सर्वार्थाने ब्रिटिशांच्या ताब्यात गेली. बघा, भूमी कुणाची आणि कुणी कुणाला आंदण म्हणजे गिफ्ट भेट म्हणून देऊन टाकली. पण हीच मुंबई ब्रिटिश सत्तेमध्ये नंतरच्या काळामध्ये महत्त्वाची ठरली. मुंबईमध्ये मुंबई, माहीम, परळ, वडाळा, वरळी, शीव आणि माझगाव या 7 बेटांचा समावेश होता. मुंबईच्या कारभारासाठी जेवढा खर्च व्हायचा त्या मानाने उत्पन्न मात्र कमी. म्हणून चार्ल्सने हे बेट ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने द्यायचं ठरवलं. कंपनीने 1669 मध्ये सुरतेचा प्रेसिडेंट सर जॉर्ज ऑक्झिंडन याला मुंबई बेटाचा गव्हर्नर आणि कमांडर इन चीफ म्हणून नेमले. मुंबईमध्ये ब्रिटिशांनी टाकसाळ म्हणजे नाणी पाडण्याचं ठिकाण सुरू केलं आणि त्यातून चांदी, तांबे, जस्त या धातूंची नाणी पाडायला सुरुवात केली. कंपनीने मुंबई बेटावर व्यापारी आणि कारागिरांना येऊन राहायला उत्तेजन दिले. त्याचप्रमाणे या मुंबईचं रक्षण आपल्याला करता यावं म्हणून कंपनीकडे 5-6 लहान जहाजे आणि सुमारे 300च्या आसपास सैनिक हे कायम तैनात असत. या सैन्याकडे बंदुका आणि तलवारी असत. यानंतरची युरोपीय सत्ता जी भारतामध्ये आली ती म्हणजे डच. इसवी सन 1602 मध्ये अनेक डच कंपन्यांनी एकत्र येऊन युनायटेड ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली. त्या कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा अधिकार डच सरकारने दिला. त्या अंतर्गत डच युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीला नोकर ठेवणे, वखारी स्थापणे, किल्ले बांधणे, नाणी पाडणे, पूर्वेकडच्या देशांशी युद्ध किंवा तह करणे असे अधिकार मिळाले. कंपनीने यासाठी गव्हर्नर जनरल हा अधिकारी नेमला. 17व्या शतकाच्या मध्यापर्यंत कंपनीने आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यापासून ते जपानपर्यंत वसाहती आणि वखारी उभारल्या. त्यात सध्याचे मोझांबिक, दक्षिण आफ्रिका, येमेन, इराक, इराण, पाकिस्तान, भारत, बांगलादेश, म्यानमार, सयाम, व्हिएतनाम, लाओस, कांपुचिया, तैवान, चीन, जपान, इंडोनेशिया आणि मलेशिया या देशांचा समावेश होतो. डचांनी वखारींच्या इमारती बांधून
त्याला तटबंदी केली. तटबंदी म्हणजे त्या वखारीच्या चारी बाजूनी संरक्षक भिंत बांधली आणि आपल्या वखारीचं संरक्षण व्हावं म्हणून तोफा ठेवायला सुरुवात केली. डचांच्या नोकर वर्गात भारतीय लोकांचा किंवा स्थानिक लोकांचाही समावेश केला जात असे. डचांनी भारतात मच्छलीपट्टणम, पेतापुली, पुलिकत, तिरुपापुलियर, पुर्तनोवू, कारिकल, चिंसुरा, ठट्ठा, आग्रा, अहमदाबाद, भडोच, खंबायत, सुरत, नागापट्टण येथे वखारी स्थापल्या. विजयनगरच्या शासकीय परवानगीने त्यांनी पुलिकत आणि नागपट्टण येथे किल्लेही बांधले. पुढे डचांनी पोर्तुगीजांचा पराभव करून कोची, कोडुंगुलूर, कन्नूर आणि कोलम हे किल्ले स्वतःच्या ताब्यात घेतले. कोचीच्या राजाशी तह केला आणि डचांनी काळ्या मिरीची निर्यात करण्याचा एकाधिकार केला. हा व्यापार इतका फायदेशीर होता की या काळ्या मिरीला काळे सोने असं म्हणत असत. 17व्या शतकाच्या सुरुवातीला डचांचे आरमार अतिशय प्रबळ होते. कोणत्याही बिकट प्रसंगी भारताच्या किनाऱ्यावर 20 जहाजांचे आरमार आणि 3 ते 4 हजार सैनिक उतरवण्याची त्यांची क्षमता होती. मुघल, आदिलशाही आणि कुतुबशाही जहाजांना डचांकडून परवाना घ्यावा लागे. परवाना न घेता प्रवास केला तर जहाज हे जप्त केले जाईल. भारतात वसाहत बनवण्याच्या इच्छेने आलेली पुढची युरोपीय सत्ता म्हणजे फ्रेंच. 1664 मध्ये फ्रान्सचा अर्थमंत्री कोल्बेर याच्या पुढाकाराने फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी म्हणजेच ला कंपनी डी इंडीज ओरिएंटलिस्ट ही स्थापन करण्यात आली. फ्रान्सचा राजा 14वा लुई याने कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा, सैन्य आणि आरमार बाळगण्याचा आणि करमाफीचा अधिकार दिला. पूर्वेकडच्या राजांशी तह किंवा युद्ध करण्याचा अधिकारही या फ्रेंच कंपनीला मिळाला. कंपनीने इसवी सन 1666 मध्ये मुघल बादशहा औरंगजेब याच्या दरबारात एक शिष्टमंडळ पाठवले आणि त्या माध्यमातून सुरत येथे वखार टाकण्याची परवानगी मिळवली. पुढे 1968 मध्ये फ्रेंचांनी आपली पहिली वखार सुरत येथे स्थापन केली. त्यानंतर पॉंडिचेरी, सध्या पुदुच्चेरी या नावाने ओळखलं जाणारं स्थान, चंद्रनगर, माहे, कारिकल, राजापूर, बालासोर, कासिम बाजार, मच्छलीपट्टण येथेही वखारी स्थापल्या. या काळात फ्रेंचांचा कुतुबशाही आणि डच यांच्याशी संघर्ष चालू होता. पॉंडिचेरी हे फ्रेंचांचे मुख्य ठाणे होते. या प्रदेशावर कर्नाटकच्या नवाबाची सत्ता होती. हे नवाब पद मिळवण्यासाठी नवाबच्या घराण्यामध्ये सत्ता स्पर्धा सुरू झाली. अर्थातच भारतातल्या या अंतर्गत सत्तांमधल्या भांडणात ब्रिटिश आणि फ्रेंच दोघांनीही हस्तक्षेप सुरू केला. यातूनच 1744 ते 1763 या काळात ब्रिटिश आणि फ्रेंच यांच्यात 3 युद्ध झाली. याला कर्नाटक युद्ध म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, या युद्धाला युरोपातल्या घटनांचीही पार्श्वभूमी आहे. युरोपामध्ये जे घडायचं, जी राजकीय परिस्थिती होती, त्याचं प्रतिबिंब भारतामधल्या या सत्तांच्या वागणुकीमध्ये, एकमेकांशी असलेल्या परस्पर संबंधांमध्ये नेहमीच दिसायचं. कर्नाटक युद्धे हेही त्याचंच एक रूप. भारताच्या भूमीवर भारत ही वसाहत आपल्याला कशी मिळेल असा छुपा हेतू वरवर दाखवताना दोन युरोपीय सत्तांनी, भारतातल्या 2 सत्तांना युरोपातल्या 2 सत्तांनी पाठिंबा दिला आणि म्हणून हे युद्ध झालं. पण तिसऱ्या युद्धामध्ये ब्रिटिशांनी फ्रेंचांचा निर्णायक पराभव केला. त्यानंतर फ्रेंच हे काही वसाहतींपुरतेच, काही छोट्या ठिकाणांपुरतेच भारतामध्ये मर्यादित राहिले. भारत ही वसाहत बनवायची
या सत्ता स्पर्धेमध्ये फ्रेंच नामोहरम झाल्यामुळे भारतात ब्रिटिशांना प्रबळ युरोपीय स्पर्धक उरला नाही. दीव, दमण, गोवा यासारख्या पोर्तुगीज प्रबळ वसाहती राहिल्या. चंद्रनगर, कारिकल, माहे, पुदुच्चेरी या फ्रेंच वसाहती राहिल्या. तर इतर भारत हा ब्रिटिशांनी आपला अंकित बनवला. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सत्रात आपण युरोपीय सत्ता ही भारत आपली वसाहत बनावी यासाठी कशा कार्यरत होत्या आणि हळूहळू त्यांनी भारतात आपले हातपाय पसरायला कशी सुरुवात केली हे अभ्यासले. विद्यार्थी मित्रांनो, या सर्व ठिकाणांची नावं भारताच्या पश्चिमेकडील देश आफ्रिका खंड, भारताच्या पूर्वेकडील देश ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यांचे स्थान, या सर्व गोष्टी तुम्ही नकाशाच्या सहाय्याने नीट समजून घ्या. विविध सागरी मार्ग कोणते, ज्या सागरी मार्गांच्या माध्यमातून या व्यापारी सत्ता भारतात आल्या आणि भारताला आपली वसाहत बनवलं, भारताचं पुढील 150 वर्ष आर्थिक शोषण केलं हे जाणून घ्या. त्याचप्रमाणे या कालखंडातील भारताची माहिती मिळवा. या कालखंडात भारतात कोणत्या सत्ता होत्या? उत्तरेकडे राजपूत मुघल सत्ता होत्या, दक्षिणेकडे मराठे, टिपू यासारख्या सत्ता होत्या. याशिवाय अनेक छोटे मोठे सत्ताधीश होते आणि त्यांच्यात आपापसात भांडणं होती. भारतीय सत्ताधीशांमधल्या ह्या एकीचा अभाव हा युरोपियनांच्या पथ्यावर पडला आणि दुर्दैवाने भारत हा ब्रिटिशांची वसाहत बनला. या ज्या परकीय सत्ता हे युरोपीय ज्या वेळेला भारतामध्ये आले त्यावेळेला महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलेलं होतं. या सत्तांना छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे वंशज आणि नंतर पेशवे काळातील पेशवे आणि इतर मराठे सरदार यांनी कसा प्रतिकार केला हे पुढील सत्रात जाणून घेऊ. धन्यवाद.